मुंबई शहरातील दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यासाठी शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्याच्या निषेधार्थ राकेश लक्ष्मण मोहिते, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय बहुजन अधिकारी संघटना हे या उपोषणाचे नेतृत्व करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय सो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय सो. आदर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव झालंच पाहिजे. आदर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर झालंच पाहिजे. आज आपण बहुजन अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेशजी मोहिते यांच्यासोबत बोलत आहोत की दादर स्थानकाचे नामांतरासाठी आज तुम्हाला आझाद मैदान या ठिकाणी यावं लागते. काय कारण? कारण एकच आहे, इथलं जे प्रशासन आहे, गेंद्याच्या काटाडाचं हे प्रशासन आहे, ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. कारण गेल्या 8 दिवसापूर्वी मुंबईमधले 7 स्टेशनचे नाव विधानसभेतून मंजूर करून घेऊन त्यांचे नामांतर करण्यासाठी परवानगी दिली. मग गेल्या जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून आपल्या आंबेडकरी जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व संघटना निवेदन देऊन, पत्रक देऊनसुद्धा आत्तापर्यंत नाव दिलेलं नाही हे जाणून बुजून करतात. त्याच्या निषेधार्थ आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत नामांतर होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही. पण हे सरकार म्हणते की ते ब्रिटिशकालीनचं नाव आहे, दादर हे ब्रिटिशकालीन नाही आहे. मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मग याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे आता नाव दिलेलं आहे. त्याच्या आधी ह्या स्टेशनला वेगळं नाव होतं, मग ते कसं काय देण्यात आलं? बरोबर की नाही? त्यामुळे तुम्ही काय बाकीच्यांचं जसे स्थानकाची नावं चेंज करता, तर आमचं एक अस्मिता आहे आणि ज्यांनी देशाला संविधान दिलं अशा महामानवाचं नाव द्यायला तुम्हाला काय लाजा वाटत का? आता हा लढा अनेक वर्षापासून आंबेडकरी समूह, आंबेडकरी संघटना असतील, पक्ष संघटना हेही लढतात आणि आठवले साहेबांनी पण याच्यावरती निवेदन दिलं होतं. वर्षा गायकवाडनी बोललं होतं की आंबेडकरी समाजाच्या भावनांचा हे आदर करून तुम्ही नावं दिलं पाहिजे. मग तुमचं या विषयावरती काय म्हणणं आहे की आंबेडकर समाज कुठं कमी पडतोय? हे सरकार आंबेडकर समाजाला झुलवतं आहे का? ॲक्च्युअलमध्ये झालं आहे कसं, आजला आंबेडकरी समाज आहे हा प्रत्येक संघटना पक्षांमध्ये दुभागला गेलेला आहे. त्याच्यामुळे ही अवस्था आहे. जर आंबेडकर समाज जर आता जर एक झाला तर हे शक्य होऊ शकतं. अच्छा. म्हणून संपूर्ण सकल बौद्ध समाज, बहुजन समाज, जेवढे पण आपली संघटना आहेत आणि जेवढा समाज आहे त्या सर्वांनी एक आलं गरजेचं आहे, तर हे गोष्टी शक्य होऊ शकतात. तर ह्या विषयावरती आपण कुणाकुणाला भेट मागितली आता सध्या? आता सध्या आपण निवेदनमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रेल्वे मंत्री, प्रधान सचिव आणि इथले जे छत्रपती शिवाजी महाराजचे जे GM आहेत DRM त्यांची मागितलेली आहे. आणि दादरमधील जे खासदार आहेत देसाई त्यांचीसुद्धा आपण भेट मागितलेली आहे. काय म्हणले खासदार साहेब, काय म्हणतात? अजून तर आले नाही इथं, पण आल्यावर समजेल आपल्याला. अच्छा. कारण की रेल्वे मंत्र्यांना भेटायचं म्हणताना खासदार साहेबांना न्यावं लागतं आणि आमदार विधानसभेच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर तुमच्या आमदाराला स्थानिकच्या न्यावं लागतं ना. मग दादरचा कोण आमदार साहेब आहेत का तुमच्यासोबत संपर्कामध्ये? आंबेडकर समूहाचे वोटिंग घेतली त्या लोकांनी. आपण अनिल देसाईंसोबत संपर्कात आहोत. आज नाही तर उद्या त्यांची भेट होईल. अच्छा. त्या अजून काय तुमचं काय म्हणणं असेल बोला, घोषणा द्या. म्हणणं आहे की आपल्या जेवढ्या पण संघटना आहेत आणि आपला जेवढा समुदाय आहे त्या सर्वांनी आझाद मैदानामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हा आणि ह्या नामांतराच्या लढ्याला, ऐतिहासिक लढ्याला न्याय द्या. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.